नमस्कार. हॅलो. आमच्या बऱ्याचशा व्हिडिओजमधनं तुम्ही आमची घरातली छोटीशी बाग बघितली असेल. मी अळूची भाजी केली होती तेव्हाही मी अळू आणि चुका लावल्या असं दाखवलं होतं. तर मला असं वाटलं आणि इनफॅक्ट मला खूप जण असं म्हणत होते, की तुम्ही प्लीज तुमच्या एक जी काही छोटीशी बाग आहे त्याचा एक व्हिडिओ करा. तर चला मी आज तुम्हाला माझ्या छोट्याशा बागेची एक छोटीशी टूर करवून आणते. चला. हा माझा पांढरा चाफा आणि खूप फुलं येतात त्याला. आणि हे बघा, हे चुक्याचं झाड आहे. मागच्या एका व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलं होतं, ते ऑलरेडी तोडला होता, पण आता दिसतोय बघा व्यवस्थित. आंबट चुका जो मी अळूच्या भाजीत घातला होता. आणि मागे जेवढी झाडं दिसत आहेत ती सगळी टोमॅटोची झाडं आहेत. आणि हा माझा दुसरा भर आहे. मागच्या सीझन मध्ये पण मी खूप याचे टोमॅटो तोडलेत आणि खाल्लेत हा पावसाळ्यानंतर. त्यामुळे आता एक एक परत परत येत आहेत. हे बघा, इथे पण तुम्हाला दोन छोटेसे दिसतायत का? हा, ते बघा. सो भरपूर टमाटे येतात. हे विड्याचं झाड आहे. ते जरा आता थोडं खराब झालंय पण फुटेल हळूहळू. मी गच्चीत खूप फुलांची झाडं लावली आहेत. वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या रंगाची. याचं नाव काय मला माहित नाही, पण हा रंग मला खूपच आवडला, राणी कलर. जशी मी अबोली लावली आहे. अबोलीचं फुल पण मला फार आवडतं. त्यानंतर आपला अळूच्या भाजीच्या वेळेला मी दाखवला होता. हा बाजूचा निशिगंध आहे, त्याला पण फुलं येतात. हे माझं गोकर्णाचं झाड आहे. त्याला पांढऱ्या रंगाचं पण फुल येतं आणि हे बघा पांढऱ्या रंगाचं पण आहे आणि हे जांभळ्या रंगाचं पण आहे. अशी दोन झाड आहेत गोकर्णाची. केळीचं झाड मी लावलंय घरच्या पूजेला. आता माझ्याकडे केळीचे कोणते घरचे असतात. हे लेमन ग्रास आहे, जे रोज चहात वापरते मी. हे अजून एक केळीचं झाड आहे. आणि त्याच्या बाजूला हे या दुर्वा आहेत ज्या लावल्यात त्या पण मी घरात वापरते पूजेला. हे पण एक फुलांचं झाड आहे. मला याला काय म्हणतात माहिती नाही, काहीतरी इंग्लिश नाव आहे. हा, हे जे आहे ना, हा पिवळा चाफा आहे. ह्याला 2 वर्ष झाली आहेत मला लावून, पण एकही फुल आलेलं नाहीये. तुम्हाला काही माहितीये का आयडिया ह्याला फुल कसं येईल? मला जरा सजेस्ट करा कमेंट्स मधनं. पिवळा चाफा आहे हा, नेहमीचा आपला जो असतो तो. हे शेवग्याच्या शेंग्यांचं झाड आहे. ह्याला खूप शेंगा येऊन गेल्यात गेल्या सीझन मध्ये. त्याचा खूप मी वापर केलाय. आता परत हळूहळू येत आहेत, तुम्हाला दिसत असतील ते छोट्या छोट्या. या पावसाळ्यामध्ये पूर्ण त्याची पानं गळून पडली होती, पण आता परत तो छान बहरायला लागलाय, फुटायला लागलाय. असं माझं हे मुरिंगा, शेवग्याच्या शेंगांचं झाड. हे बेलाचं झाड आहे. हे लावताना मी खूप छोटं लावलं होतं, आता केवढं वाढलंय बघा. ज्योतिर्लिंगाच्या निमित्ताने असेल. हे कढीपत्ता जो रोज आपल्याला लागतो. पुदिना लावलाय. मी म्हणलं तसं खूप जास्वंदाची वेगवेगळ्या रंगाची फुलं लावली आहेत. गुलाबाची लावली आहेत. हा पांढरा गुलाब आहे छोटासा. मग हा आपला नॉर्मल जो लाल गुलाब असतो तो आहे. त्यानंतर जास्वंदाची मी लाल, पांढरी, गुलाबी, छोटं गुलाबी, मोठं गुलाबी अशी खूप झाडं लावली आहेत. ह्यातली काही झाडं माझ्या आईची आहेत. आईच्या गच्चीत होती. 2 वर्षापूर्वी माझी जेव्हा आई गेली तेव्हा मी ती झाडं घेऊन आले, तिची आठवण म्हणून. आणि छान आहेत ती अजून. ती पण खुश होत असेल नाही बघून. ही बघा केवढी बहरली आहेत. वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. हा पांढरा सोनटक्का आहे. तुम्हाला माहितीये का सोनटक्क्याचं फुल कसं असतं? फार सुंदर वास असतो आणि खूप फुलं येतात त्याला. हा पांढरा गुलाब मोठा असा, मगाशी दाखवला तो छोटा होता, हा मोठा आहे. मी तशीच खूप मिरच्या, कोथिंबीर, पालक असं सगळं लावलंय. ते फुटलं की तुम्हाला दाखवेन. ओके, बाय बाय.